कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे जरा जरा दमा ना. पप्पा पप्पा, तुम्ही सांगितलेलं काम केलंय मी. म्हणजे आपली माणसं गल्लोगल्लीमध्ये पाठवली आहेत. म्हणजे आता आपल्याला बरोबर अंदाज येईल की या एरियामध्ये आपल्याला किती मतं पडू शकतात. यांनी पप्पांना आणि सिद्धूला कितीही मदत केली ना तरी काहीही फायदा नाहीये. हेच करायचं राहिलं होतं. आता काय आम्ही दारोदारी जाऊन भीक मागायची? मला वोट द्या, मला वोट द्या. अरे गधड्या, त्यांना खायला घालणाऱ्यांना आणि दारू पाजणाऱ्यांना ते वोट देतात. लोक आपल्याला शोधत इथं आले पाहिजेत. त्यांच्यासाठी गल्लोगल्ली भटकायचं नसतं. पण पप्पा, ही लोक आपल्यापर्यंत कशी येणार ना? पप्पा, मी काय म्हणतो, मी एक बकरं कापतो. आपण गाव जीवन देऊया. काय वाटतं तुम्हाला? काय गाढवा, काय रे, येडा झालास काय? त्यांच्यासाठी बकरं वाया घालवायचं? अरे काहीतरी बरा विचार कर. चांगलं सुचव. आपलं काम पण झालं पाहिजे, आपल्याला वोट मिळाले पाहिजेत. नुकसान नको. मी एक सुचवू, आपण सिद्धूचं लग्न लावून दिलं तर? वा, चांगलंय. तुमच्या डोक्यात पण 100 नंबरे आडी येतात कधी कधी. हो, पण त्याआधी आपण सिद्धूसाठी चांगली मुलगी बघायला हवी. आणि हो, मी सांगितलेले 5ही गुण तिच्यात असायला हवे. माझ्या घरात कशी सून यायला हवी हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये. साहेब, मी उद्याच वधूवर सूचक मंडळांना बोलावून घेतो इथे. लक्षात ठेव, जत्रेत बैल आणि लग्नासाठी मुलगी शोधताना चांगली पारख करायची असते. डोळ्यात तेल घालून मुलगी पाहायची असते, ती कशी आहे. हो आजी. हो काय? हा, मुलाचं घराणं कसं आहे हे चांगलं भान ठेव. आणि त्याला साजेशीच मुलगी बघ. काय? तुम्ही नका काळजी करू आजी, मी बघतो. अरे, हे सिद्धूसाठी मुलगी पाहत आहेत. आता काय होणार आहे? काय 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 ते सिद्धू. बातमी सिद्धू पर्यंत गेली सुद्धा. काय करताय? सॉलेट वाट लागली यार. तुझं आता काय खरं नाही. काय झालं? सिद्धू, तुझ्या घरचे असं वागतील असं कधीच वाटलं नव्हतं मला. नव्हतं वाटलं यार. हा, वाटलंच नव्हतं यार. मला पण. मला पण. अरे आपल्या तिघांना पण. झालंय काय सिद्धू यार? अरे यार, तुझ्या घरचे डायरेक्ट सांगतो का देव ठेवून. मी सांगतो सिद्धू यार, तुझ्या आईने तुझ्या लव्ह स्टोरीचं डिपॉझिट जप्त केलंय. म्हणजे तुझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड. हिंमत कशाला रे असं बोलायची? सिद्धू, जसं की तुला माहितच नाहीये तुझ्या घरात काय चाललंय ते. अरे मला नाही माहिती माझ्या घरात काय चाललंय ते. थंडगे मी सांगतो. ते तिथे बसलेत ना, ते मस्त सुपारी खात खात तुझ्या लग्नाची सुपारी फोडताय. यार काय करू मी यांचं यार. माझ्यापेक्षा माझ्या लग्नाची काही यांनाच आहे. आणि तुम्ही बसा इथे
आगीत तेल होतं. अरे सिद्धू तसं नाही यार, आम्हाला पण माहिती आहे तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. हा तुझ्या लव्ह स्टोरी विषयी वाटतं यार आम्हाला काहीतरी. खूप हसायला येते ना. माझा जीव चाललाय इथे आणि तुम्ही करा मजा. अरे हा हरीश, अरे हे हरीश लवकर कुठे राहिला होता? तुला माहिती आहे ना दादा, काय राहील? घरचे झोपले सगळे. झोपले. तू वेंकी झोपलाय. दाराला कडी लावली. लावली आहे हा, मग आता काय करायचं? आता. अरे हा ज्याच्यासाठी आलो ते करूया. ए पुन्हा दादा मोठा असण्याचा लय फायदा आहे की तू माहितीये. हा दादा, बोल. तो जयंत ब्रो सॉलिड पोरगा आहे ना. असणारच. त्याशिवाय काय तू त्याच्या पाया पडलास? पाया पडलो नाही, गुलाबाचं फुल देऊन वेलकम केलंस ना त्याला. मग ते वेलकम केलं मी. मग मग त्याच्या मागे शेपटार का असा 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 असं. दादा, हं? जानू आपली बहीण आहे. मग? हा, आणि तिचा तो होणारा नवरा आहे. म्हणूनच भीती वाटते. अरे दादा, त्याला काय हवं नको ते बघत होतो मी, बाकी काही नाही. हो? हो. हरीश, हा. मी तुझा भाऊ आहे, मग ते पण मोठा. लहानपणापासून बघतोय मी तुला. हा? तुझा जिथे फायदा असतो तिथे तुझी पावलं आपोआप वळतात. कळलं ना? आमदारांची पोरगी उगाचच नाही पटवलीस तू. हा? दादा, हे काय बोलतोयस तू? हे काय शब्द आहे? आमदारीची पोरगी पटवली वगैरे हे काय आहे? काय चुकीचं बोलतोय मी? हे पण शब्द काय आहे? सिंचना आमदारांची मुलगी नाही. हा, माझी आमदारांची असेल, पण मुलगी आहे ना त्यांचीच. काय? बरोबर आहे की नाही? हो. मग काय चुकीचं बोललो मी? काय यार तू. आणि आता जयंत ब्रो, जयंतचा पैसा आत घेण्याचा सॉलिड प्लॅन आहे तुझा, नाही का? हा? तुझ्या बिझनेसच्या आयडिया, मास्टर प्लॅन सगळं कळतंय मला. दादा, एक सांगू तुला, बोल ना. माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे की नाही. हळू बोल. कोणीतरी ऐकेल आणि तुझ्या बिझनेसच्या आयडिया चोरेल, नाही तर घरातले ऐकले तर मारतील आपल्याला. तुला माहिती आहे ना, माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे हा. आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. मग माझ्या आयडिया हम्म. आणि त्याचा पैसा हे जर एक झालं ना, तर आम्ही भन्नाट बिझनेस टाकू शकतो आणि मग प्रॉफिटच प्रॉफिट होणार, आहे की नाही. दादा, तू ना एक दिवस शांतपणे माझ्यासोबत बस आणि माझ्या बिझनेस आयडिया ऐकून घे. पागल होशील तू, पागल. अरे लहानपणापासून तुझ्या या बिझनेसच्या आयडिया ऐकून तू पागल का नाही झालास याचा विचार करतोय मी. अरे काय बिझनेसच्या आयडिया, सगळे फुसके बाहेर असतात तुझे. सांगतोय पागल होशील, पागल. फुसके बार असतात माझे. मग? हो, फुसके बार माझे ना. ठीक आहे. टाकली कशाला? अर्धी. हे बघ, ती सिगरेट अर्धी असेल नाही तर पूर्ण असेल. मी विजवेल नाही तर पेटवेल. ती माझ्या बायकोच्या पैशाने घेतलेली सिगरेट आहे, तुझ्यासारखी उधारीने घेतलेली नाही. हो हा हो हा हो हो. मग निघालो. दादा, मी चाललोय. जा. निघालो. जा ना. गेलो. हो, जा. हम्म. ए दादा, दादा, अरे काय रागवतो? बस बस ना, बस ना प्लीज, बस ना, शांत हो. बस. ढँटड है. पण ही शेवटची बरं का? शेवटची शेवट. पेटव. आता तू पेटव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.